नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आज मी तुमका दाखवणार आहे माझंच घर. आणि तुमका बराच वेळा दाखवलं आहे माझं घर, पण तुमका मी आता पावसाळ्यातल्या वातावरणात माझं घर दाखवणार आहे. आणि त्यासोबतच ना मी मागे एप्रिल मे महिन्याच्या एंडिंगला ना हे लावलेलं आहे, पोपीची झाडं लावलं आहे. ती आता केवढी वाढली आहेत ना ते तुमका मी दाखवते. आणि सुंदर अशी वाढली आहेत आणि आडं वगैरे सगळं बेललं आहे वगैरे, तर तुमका आता दाखवते. निसर्गाच्या छायेत असा सुंदर असा आमचा छोटासा घर असा कोकणामध्ये. तर चला तर मग तुमका दाखवते. तर मंडळी माझ्यासमोर तुम्ही बघू शकतास, ह्यो असा आमचा मेन रस्तो. आणि तुमका त्या मेन रस्त्याकडनं आता मी माझ्या घराकडे घेऊन जातो आहे. तर बघू शकता हिरवळ वगैरे मस्त इली आहे आणि रोड बघू शकतास तुम्ही. आणि आता हल्लीच जरा आडो वगैरे बनले, म्हणजे कुंपण वगैरे केलेला, त्याका जरा साफसफाई केलं आहे. तर आता मी तुमका घेऊन जातो आहे माझ्या घराकडे. तर बघू शकतास हे असं सुंदर अशी पायवाट ही बघा. तर ही पायवाट बघू शकतास आणि समोर बघू शकतास कितक्या हिरव्यागार झाला. आणि आता ह्यो मी हल्ली आडो गेलो आहे, ह्यो बघू शकतास शाकून पण घातलं आहे. तर आता हे खुटा ह्या जागा हे खूट म्हणजे चांगलं होसाठी ना साधारण 1 वर्ष आताला. तर पुढच्या पावसापर्यंत ते व्यवस्थित होतील. आणि हे समोर परडा गेला आहे ना तसे मध्ये दिसतेले. तर आता समोर घरं बघू शकतास. आता ह्या सुंदर असा आपला घर बघू शकतास तुम्ही सरळ. आणि ह्यो असा आपलो आडो. आणि आडो बघा केवढं भारी वाटतं बघा. आणि आड्याच्या बाजू ही सुंदर अशी आमची पायवाटा आमच्या वाडीत जाऊ खाडीवाडीत. तर घर बघू शकतास. आणि घराच्या बाजू हे असे फोपे लावले. आतमधले फोपे वाढले आहेत, तर हे जरा वाढक नाही. तर इकडे साफसफाई हल्ली केलं आहे. आणि ह्यो ह्या कुंपणचा दिसता ना तुमका आडो, तो आता हल्लीच केलं आहे, 4-5 दिवस झाले. तर हे खूप बऱ्यापैकी जगतील आणि असे होतले, जसे तुमका दिसतात तसे होतले हे बघा. आणि बघू शकता स्केई वगैरे लावली ती, हे बघू शकता स्केई लावली ही. तर तुमका आता आतमधून दाखवते फिरून. तर आतमध्ये परड्यात तुमका फिरून व्यवस्थित दाखवू गावताला. तर ही पोपी सगळ्यांपेक्षा मोठी होती पहिली, तर आता बऱ्यापैकी एका तुरो वगैरे येता बघा. आणि ही बघू शकतास, तर काल जरा थोडी थोडी जंका भर घातली. आणि तोच बघू शकतास मस्त वेगळी. तर ह्यो कलर तुमका मध्ये मध्ये दिसताना घरात तो जरा वेगळो मारलेलो, तो वेगळोच झालो. तर गणपतीक तो चेंज करणार आहे, व्यवस्थित मारणार आहे. तर तुमका गणपतीत सुद्धा वातावरण दाखवेन मस्त वेगळी. तर चला तर मग आधी तुमका दाखवते, फोपी दाखवते केवढे झाले ते. तर हे फोपी बघू शकतास. तर ही फोपी बऱ्यापैकी ना वाढली आहे बघा. आणि ही फुलझाडं असतात, तर ही बघू शकतास मस्त वाटतात पावसाळ्यात बघू, ही बघू शकतास. आणि ही फोपी ना जरा वाढाक नाही, ही अजून हिची वाढ अजून व्हायला नाही. तर ही बऱ्यापैकी वाढली आहे. आणि ही बाजू बघू शकतास केवढी उंच झाली आहे बघा. आणि आजूबाजू ही अशी ना केळीची झाडं लावली आहे, तर ती बघू शकतास. आणि नारळ वगैरे लावले आहेत. तर हे फोपी बघू शकतास समोर कितके लावले बघा. आणि इकडे सगळा रान इल्ल्याला कडते, तर सगळं साफसफाई केलं आहे. आणि हो आडोशीला साफ केलं आहे. तर हैसर ही बघा, ही आता एक नवीन लावलं आहे फोपीची, रुजत घातलेली होती, तर ती आता लावलं आहे. तर बघूया किती दिवसात मोठी होता. आणि हे एप्रिलच्या एंडिंगला लावलेलं आहे. हे माड वगैरे आता हो वाढता. आणि इकडे हो लावलेलं आहे साग, तो साग बघू शकतास. हो बघा केवढं झालं बघा. आणि हैसारे सगळे आपले फोपीच असत. आणि हो एक कोणात एक नारळ लावले. तर या सगळं साफसफाई केली तर तिथेच पडला, आता सगळा आता उचलीचा. तर हैसर एक रोप लावले होते ह्या बघा. आणि घराचं व्ह्यू बघू शकतास इथून, मस्त वाटतं बघू. तर कसा वाटतं आमचं छोटंसं घर, तर नक्कीच सांगा. आणि तूच बघायला भारी वाटतं. तर आता तुमका पाठच्या साईडला घेऊन माड दाखवते. आणि हे अशी तुमका सुंदर अशी फोपी वगैरे दाखवलं. ही एक जास्वंद लावलं आहे, तर तिच्यावर आज फुलला होता, कळू वगैरे बघू शकतास. आणि हैसर एक नारळाचा झाडा हा बघू शकतास. आणि पुढे असा हळदीची पानं. तर हैसून तुमका आता एक व्ह्यू दाखवते, तर हे बघू शकतास सुंदर अशी केळीची झाडं. आणि ही आपली अशी फोपे. आणि हे सगळे असे चिरे वगैरे ठेवलेले असतात. आणि हे बघू शकतास पाठीमागे सुद्धा केळीची झाडं वगैरे मस्त झाली आहेत.
आणि पाठीमागचं व्ह्यू बघू शकतास, एक नंबर वाटतं. तर हयसर आपल्या ह्या जर तुमका झाड दिसता ना, ह्या मुतखड झालो ना तर चावाचं असतं. तर आयुर्वेदिक तर मुतखडो पडू शकता, त्याच्यासाठी आयुर्वेदिक असा झाड लावलेला. आणि मिरची दाखवते तुमका, मिरचीचं झाड लावलेला आता सुद्धा मी तुमका दाखवतोय. तर ह्या एक झाड लावलेला पेरूचा, तर बऱ्यापैकी झाला बघा, वाढला मस्तपैकी. आणि ह्यो नारळात अजून काय एवढं दम नाही, अजून तरी काय नाही वाटत त्याका. नारळ वगैरे येते म्हणजे झाडीच जाऊ ना, अजून त्याका भर घालूची लागतील. या एका बऱ्यापैकी भर घातलेली आणि त्याच्यामुळे ह्यो मस्त झालो. आणि एका हे सुद्धा फुटली. कुठे गेली ती, ही इथे असा, हे बघा. आणि ह्यो बऱ्यापैकी मस्त झालो आता यार. तर ही इकडे अशीच जागा रिकामी ठेवली आहे, तर इथे अजून झाडं वगैरे लावायची असत. आणि आता तुमका दाखवते मिरचे, ते छोटे मोठे झाड लावलं मिरचेचा, तर हे बघू शकतास. तर हे असे मिरचे ना मस्त लागतात, वाटपात वगैरे आम्ही वापरतो. हे छोटे मोठे असे मिरची मस्त वगैरे झाडं लावले आहेत. या साईडला ही असा आपली लिंबाचा झाड आहे असा. आणि छोटी मोठी ही बघा फुलझाडं लावली आहेत, ती सुद्धा मस्त वाटतात फुलझाडं. आणखी एक झाड होता, हां ह्या बघा, ह्या तुम्ही बघू शकता कढीपत्तो, जो आपल्या फोडण्यात वापरतात तो. तर अशी सुंदर अशी झाडं वगैरे लावलं आहे. तर तुमका कसा वाटला थोडंसं वातावरण, तर नक्कीच सांगा. आणि पावसाळ्यात तुम्ही हा असं वातावरण बघू शकतास, सुंदर पाठीमागे सुंदर असं वातावरण आपल्या बघू गावता. तर ह्यासून तुमका आता एकदा एक व्ह्यू दाखवते घराचं. होतं ह्यू सगळं पाठीमागचं व्ह्यू आहे. आणि पाठीमागून तुमका दाखवले, समोरून सुद्धा घर दाखवले. तर आतमधून तुमका अगोदरच घर दाखवलेला बघू शकता अगोदरचा व्हिडिओ. तर थोडक्यात आणि जास्तीत जास्त तुमका दाखवले जरा घराचा परिसर. आणि ही मध्ये मध्ये ना लाल भाजी सुद्धा रुजा दिली आहे, मी बघू शकतास. तर बरेचसे असे भाजी वगैरे असत, ती मी तुमका दाखवतले पुढे पुढे हळूहळू. म्हणजे टायकोयाची भाजी, अळू वगैरे, अळूची पानं तुमका दाखवती राहिली. तर अळूची पानं हयसुद्धा येतात हयसर, तर ती बघा पाठीमागे असत. तर बऱ्यापैकी तुमका आज वातावरण दाखवलं माझ्या घराच्या आजूबाजूचा. तर कसं वाटलं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की लाईक करा, आणि चॅनलवरती येईल तर नक्की सबस्क्राईब करा. तर माझा व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. त्याच्याच्या व्हिडिओ लाईक सुद्धा करा, आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि चॅनलवरती कोण नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.